नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. आज एकाच वेळी पोस्टमनने 2 पत्र आणून दिली. बाल घरीच होता. रोहिणीची प्रकृती अकस्मात बिघडल्यामुळे दुपारचा नाट्यप्रयोग रद्द झाला होता. नेहमीसारखा तो उशिरा उठून अंघोळ करीत होता. तोच पोस्टमनने पत्रे आणून दिली. जुईलीने पाहिले. त्यातील एक पत्र तिच्या नावाचे होते. ते निर्मलाचे हे तिने क्षणार्धात ओळखले. दुसरे भालचे होते. भालचे पत्र टेबलावर ठेवून तिने निर्मलाचे पत्र फोडले आणि वाचू लागले. जुईली, खूप दिवस पत्र पाठवलं नाही म्हणून तू रागावली असशील, पण मला पत्र लिहावंसं वाटतच नव्हतं. तसं लिहिण्याजोगंही फार काही नव्हतं. माझ्या मनाला अधूनमधून येणारी उदासीनतेची लाट या खेपेला नेहमीपेक्षा अधिक काळ टिकली असं फार तर म्हणता येईल. मी आता ही डिप्रेशनवरची औषधं घ्यायचं बंदच करणार आहे. दर महिन्याला मुंबईहून औषधांचं पार्सल यायचं आणि मी ते हळूहळू संपवायचं. हे आता पुरे झालं. आता आणि इतकं करूनही मनाला उभारी येईल असं म्हणतेस? छे, त्याचं नाव नको. तू गेल्यापासून तर मला इथं कोणीच राहिलेलं नाही, बोलण्या चालण्यापुरतं सुद्धा. या जुन्या घरातल्या अंधाऱ्या खोल्यातला काळोख भर दिवसासुद्धा गडद काळाभोर होतो आणि चहू बाजूंनी घेरू लागतो. समुद्रात पोहता न येणाऱ्या माणसाला तो बुडण्यापूर्वी जशा लाटा घेरून टाकतात, त्याला खेळवतात, तसा मला हा काळोख खेळवतो. जुईली, वाटतं एक दिवस माझं सारं अस्तित्वच हा काळोख गिळून टाकणार आहे. वेड्यासारखं काहीतरी भरकटलं, पण या 4 ओळी लिहिल्यामुळे खरंच मनाला थोडंफार बरं वाटलं. मला एक चमत्कारिक मानसिक दुखण्यानं ग्रासलेलं आहे, हे मला ठाऊक आहे. त्या दुखण्याचा जोर वाढला की मी माझी राहत नाही, हेही मला ठाऊक आहे. पण हे सारं कळत असूनही मी माझी तडफड थोपवू शकत नाही. जुईली, अलीकडे मला तो पूर्वी नेहमी होणारा भास पुन्हा होऊ लागलाय. कुठला ठाऊक आहे? तुला मी एकदा त्याचं सविस्तर वर्णन करून सांगितलं होतं. एक काळीभोर सावली आकाशातल्या एखाद्या प्रचंड ढगाची असावी तशी. ती सरकत सरकत फक्त माझ्याच एकटीच्या दिशेने येते आणि मी जीवाच्या आकांताने तिच्यापासून दूर दूर पळते. पण माझ्या पावलातलं सारं बळच नष्ट झाले. ती काळी सावली हळूहळू माझ्या शरीराला भिडते आणि मी माझं सारं शरीर. जाऊ दे, हे मनातले विचार तुला पत्र पाठविण्याच्या निमित्ताने कागदावर का होईना, पण मनाबाहेर प्रगट झाल्याने कितीतरी हलकं वाटलं. एवढा मजकूर एका कागदावर सलग लिहिलेला होता आणि निर्मलाने पत्र थांबवलं होतं. मग त्या कागदाला दुसरा एक वहीचा फाडलेला चौरखा जोडून तिने बाकीचा मजकूर लिहिला होता. तुला पत्र लिहायला घेतलं की नको नको ते विचार मनात येऊ लागले. त्यातले थोडे लिहून काढले आणि मग वाटलं तुला कशासाठी हे लिहून कळवायचं. मग थांबले. त्याला कितीतरी दिवस लोटले. तोपर्यंत तुझं आणखी एक पत्र येऊन थडकलं, म्हणून आज पुन्हा तुला पत्र लिहायला घेत आहे. पूर्वी लिहिलेलं अर्धवट पत्रही सोबत पाठवीत आहे. तू विचारलं आहेस की तुझी भीमा मामी कशी आहे, तर ती ठीक आहे. तिला मुलगी झाली. बारसं थाटामाटात झालं. मला बोलावण्यासाठी तुझ्या सीताराम मामाला पाठवलं होतं. मी ओटी बाळलेनं पाठवलं होतं. तुझा सीताराम मामा अलीकडे माझ्याकडे वरचेवर येतो. मीच त्याला म्हटलं, येत जा, तुझ्यावर त्याचा खूप जीव आहे. तो म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे. मला त्याचा स्वभाव आवडला. त्याला एक कब्बर चहा दिला की निमूटपणे ओसरीवर बसून राहतो आणि तोंडाने सुरेख अभंग म्हणू लागतो. परवा त्याने एक इतकं सुंदर गाणं म्हटलं. संध्याकाळ झाली होती. दिवे लागणच म्हणेनास. मला खूप उदास वाटत होतं. आमची आत्या दिवसभर घरचं काम करते, देवाधर्माचं करते, माझ्यासाठी खूप बापडी कष्ट करते. तिलाही तुझा सीताराम मामा आलेला आवडतो, कारण तो ओसरीवर बसून देवादिकांची गाणी अभंग म्हणतो. तर परवा तुझा सीताराम मामा आला, त्याला चहा दिला. तो त्याने घेतला. कप बशी नको नको म्हणत असताना धुवून ठेवली. आत्याबाईंचे सोवळं त्याला ठाऊक आहे आणि मला म्हणाला, निर्मला बाय, एक भजन म्हणू. मला खूप डिप्रेशन आलं होतं. वाटत होतं काही बोलू नये, ऐकू नये, काही करू नये, पण कशी कोणास ठाऊक. मी त्याला म्हटलं म्हण, आणि तो गाऊ लागला. त्या भजनाचे चरण एवढे सुंदर होते की मी ते ऐकतच राहिले. सारखे पुढे पुढे ऐकावेसे वाटू लागले. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना बिन काळ घालवू नको रे.
अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना बिन काळ घालवू नको रे. जुईले, तुला सांगते, ती काळवंडलेली भयान कातर वेळ तुझ्या मामाच्या या सुरेल सुरांनी एकदम सुशोभित करून टाकली. माझ्या मनावरील उदासीनतेचे सारी अभ्रे अकस्मात विरून गेली. वाटले जणू काही पौर्णिमेचे टिपूर चांदणे सर्वत्र पसरले आहे. त्या चांदण्याला या अनोखी मधुर सुरांचा नाद जडलाय. रातराणीचा मंद सुगंध त्यात मिसळलाय. इतकी मी तल्लीन झाले. सीताराम मामाचे गाणे ऐकताना मला त्याचे फार फार उपकार वाटले. त्याने माझ्या मनाला फार फार सुख दिले. माझी उदास जडशीळ मनस्थिती एकदम पिसासारखी हलकी आणि चांदण्यांसारखी प्रसन्न करून टाकली. मी सीताराम मामाला म्हटलं, तू रोज संध्याकाळी असाच येत जा आणि तुला येतील ती गाणी म्हणून दाखव. आणि खरोखरच तो आता रोज येऊ लागलाय. आल्याबरोबर त्याचा पहिला प्रश्न असतो, निर्मलाबाई, जुईल्याचा पत्र इला? तेव्हा माझ्यासाठी नाही तरी तुझ्या सीताराम मामासाठी तरी उत्तर लवकर पाठव. तुझी सारी हकीकत सविस्तर कळव. तुझी निर्मलाताई. जुईलीने पत्र वाचून पलंगावरील गादीखाली सारून ठेवलं आणि अंघोळ करून कपडे बदलीत असलेल्या भालला म्हटलं, तुझं पत्र आलंय. माझं पत्र? कुणाकडून बुवा? भालला मुंबईला आल्यानंतर प्रथमच पत्र आलेलं होतं. त्याने ते पाकिट हातात घेऊन उलटसुलट निरखलं. मग ते जुईलीच्या हाती देत तो म्हणाला, फोडणी वाच. जुईलीने पत्र वाचायला सुरुवात केली. तुझ्या आईचं दिसतंय. कुणाकडून तरी लिहून घेतलेलं दिसतंय. अक्षर शाळेतल्या मुलाचं आहे. तू वाच तरी. चिरंजीव राजमान्य राजेश्री भालचंद्र गणेश नार्वेकर, मुक्काम मुंबई, यांसी मातोश्री आईचे अनेक आशीर्वाद विशेष. पत्र लिहिण्यास कारण की तू गावाहून मुंबईला गेलास त्याला जवळजवळ वर्ष होत आलं. त्यानंतर तुझं एकसुद्धा पत्र नाही. तुझा पत्तासुद्धा ठाऊक नाही. शेवटी ओसर गावच्या तातू मेस्तरीकडून तो घेतला. तातू मेस्तरी अजून दशावतारी पार्टी चालवतो. तुझे सगळे जोडीदार त्याच्याबरोबर आहेत. दुसरा मजकूर म्हणजे तुझ्या तब्येतीची खुशाली काहीच कळत नाही. तू कंपनीच्या नाटकात पार्ट करतोस असे पेपरमध्ये वाचले असे गावातले लोक सांगतात. खालच्या वाडीवरल्या शितू मास्तरांनी पेपरात आलेला तुझा फोटो दाखवला. खूप आनंद झाला. गावातले सगळे चाकरमानी घरी मनी ऑर्डर करतात. तू काहीतरी पाठवशील म्हणून वाट पाहिली. गौरी गणपतीला सुद्धा तुझ्याकडून 5 रुपये आले नाहीत. बाकीच्या चाकरमान्यांसारखा तुला पगार दरमहा मिळत नसेल, पण पैसे पाठवले नाही तरी चालेल. तब्येतीला सांभाळावे. कामधंदा जीव सांभाळून करावा. सवड होईल तेव्हा काहीतरी पाठवावे. मी इकडे कसे दिवस काढते ते मला ठाऊक. गावात 5 पैशांसाठी कोणाकडे हात पसरायला नको आणि मी ते कधी केले नाही. आता अखेरचे 4 दिवस उरले. त्यात कोणाचे ऋण नको असे वाटते. यातच काय ते समज. दुसरा मजकूर म्हणजे तू जानवलीच्या रावताची भाची आपल्याबरोबर मुंबईला नेलीस. त्यावरून गावात फार चर्चा झाली. आपण वैश्यवाणी. ती मुलगी आपल्यापेक्षा खालच्या जातीतली. तेव्हा जातवाल्यांचा राग आहे. आपल्या घराण्यात असे कोणी केले नाही. पण मला राग नाही. तुला सुख होईल ते तू केलेस. मी म्हातारी, त्यात काय सांगणार. माझे दिवस थोडे राहिले. मला जातीतली मुलगी सून हवी होती. कणकवलीच्या पिळणकरांची मुलगी मी बघून ठेवली होती. पण तुझ्या मनात काय होते ते तू मला सांगितले नाहीस. मला त्याबद्दल वाईट वाटले. आता पत्र पुरे करते. उत्तर लवकर पाठवावे. आपली मातोश्री आई. जुईली सावकाश एक एक वाक्य वाचित होती. मधून मधून थांबत भालकडे पाहत होती. भाल शांतपणे ऐकत होता. पत्र वाचून झाले तशी तो उठला आणि म्हणाला, तूच या पत्राचं उत्तर लिही. काय लिहू? तुला जे लिहावंसं वाटेल ते लिही. तू आईला आल्यापासून पत्र का नाही पाठवलंस? भालने उत्तर दिले नाही. तू मला कधीही आपल्या घराबद्दल आईबद्दल सांगितलं नाहीस. मी विचारलं तरी सांगितलं नाहीस. आता या पत्रावरून मला प्रथमच कळतंय सगळं. भाल तरी स्वस्तच होता. ते काही नाही. आजच्या आज आईला मनी ऑर्डर कर. एवढे पैसे मिळतात. आता नाईट वाढवणार आहेत गिरीश साहेब. म्हणजे 50चे पाऊणशे होणार. कदाचित 100सुद्धा. तर मग आईला हाल काढायला लावणं मुळीच बरोबर नाही. तूच कर मनी ऑर्डर. आणि पत्रात काय लिहू? लिही, जातवाली नसली तरी सून चांगली आहे. पिळणकराच्या मुलीपेक्षा चांगली आहे. मला फार चांगलं सांभाळते. आणि दुसरं पण लिहू. दुसरं काय?
मी रोज दारू पितो. ते नको लिहूस, म्हातारीला शॉक बसेल. म्हातारीला शॉक बसेल, सुनेला नाही बसणार. भाल जुईलीच्या जवळ आला. तिला दोन्ही हातांनी वेडीत म्हणाला, आता नाही पिणार यापुढे. मग तर झालं. असं नेहमी सांगतोस. आता नक्की. लग्नाचं काय ठरवलंस? लग्न करायचंय. करू केव्हा तरी. केव्हा तरी? घाई कसली आहे त्यात? आता लग्नाशिवाय आपलं अडलं आहे का? घडायचं ते सगळं घडून गेलं. आता लग्न केलं काय न केलं काय? तुझ्या गळ्यातलं खोटं मंगळसूत्र काढून नवं खरं सोन्याचं घेऊन टाक. काय लागतील तेवढे पैसे लागू देत. तुला नाटकवाल्यांचं वारं लागले. रोहिणी कशी गिरीश बरोबर तशीच राहते, तसं मी तुझ्याबरोबर राहावं असं वाटते तुला? रोहिणीचं तुला कोणी सांगितलं? मला सगळं कळलं. बिचारी आजारी आहे. आवाजच साफ गेला. गिरीश साहेब जाम घाबरलेत. टाटा हॉस्पिटलात नेलंय तिला तपासणीसाठी. बहुतेक कॅन्सर नसला म्हणजे झालं. जुईलीला हे सगळं नव्यानेच कळत होतं. म्हणून प्रयोग रद्द केले? हो. खरंच कॅन्सर झालाय तिला? जुईलीच्या स्वरात दाट चिंता होती. तपासण्या चालल्यात, अजून नक्की नाही, पण सगळे घाबरलेत. गिरीश साहेब तर 8 दिवसात म्हातारे दिसायला लागले. जरा वेळ तिथे स्तब्धता पसरली. दोघांनाही काहीच बोलावेसे वाटत नव्हते. मग जुईली म्हणाली, मलाही निर्मलाताईचं पत्र आलंय. तिला नी आईला आजच उत्तर लिहिते. नी आईला तारेने 100 रुपये पाठवून देते. ठीक आहे. आणि यापुढे दर महिन्याला तिला 100 रुपये तरी न चुकता पाठवायचे. हो. आईला मी सगळं लिहिणार आहे. आपण एकत्र राहतो. मी तुझी लग्नाच्या बायकोसारखी काळजी घेते आणि लवकरच लग्न करणार आहोत. लिही. रोहिणीच्या आजारीपणामुळे लांछित चंद्रमाचे प्रयोग बंद होते. भाल रिकामपणे दिवस घालवित होता. त्याच्याबरोबरचे इतर कलावंत नाट्य तरंगच्या अन्य नाटकातून कामे करीत होते. कंपनीची बाकीची 3 नाटके व्यवस्थित चालू होती. फक्त भाल आणि रोहिणी यांच्या प्रमुख भूमिका असलेले नाटक बंद होते. आजवर मिळालेल्या नाईटच्या पैशावर निर्वाह चालला होता. जुईली काटकसरीने खर्च करीत होती. भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे भालचं पिणंही वाढलं होतं. संध्याकाळ झाली की तो बेचैन होई. मग हळूच घराबाहेर पडे आणि रात्री कधीतरी बेभान अवस्थेत परत येई. जुईलीच्या जीवाला हा एक नवाच घोर लागला होता. ती एकटीच असली की स्वतःशीच तासनतास विचार करी, आपण चूक तर करत नाही. भाल हळूहळू व्यसनासक्त बनत चाललाय. कोकणात दशावतारी पार्टीत असतानाच त्याला हे व्यसन लागलेलं होतं, पण मुंबईत त्याला मोकाट स्वरूप आलं. आपण त्याला आवरू शकू असं वाटत नाही. तिला परवा रात्रीची आठवण झाली. भाल मध्यरात्री घरी आला. त्याला तोल सावरत नव्हता. जुईलीने जरा कडक शब्दातच त्याची कान उघडणी केली. तेव्हा तो विलक्षण प्रक्षुब्ध झाला. तिच्या अंगावर धावून आला. जुईलीने स्वतःला सावरलं आणि ते वादळ अंगावरून जाऊ दिलं. म्हणूनच अनर्थ टळला. नाहीतर भालच्या डोळ्यातील ती अनोखी हिंसता जुईली मनोमन भीतीने थरारून गेली. कितीतरी वेळ ती पलंगावर पडून एकटीच विचार करीत होती. भाल नेहमीसारखा संध्याकाळ होताच बाहेर सटकला होता. जराशाने दारावर थाप वाजली म्हणून तिने जाऊन दार उघडले. दारात गिरीश सुर्वे उभा होता. तिने गडबडीने आपला अस्ताव्यस्त वेश सावरला. त्याला बाहेर बसवून ती आत गेली. चटकन हलके फुलके प्रसाधन करून नवी साडी नेसून बाहेर आली. गिरीश साहेब, आज मध्येच से? जुईली, मी अतिशय काळजीत आहे. गिरीश नेहमीसारखा दिसत नव्हता. दाढी 2 दिवसांची वाढली होती. चेहऱ्यावर काळजी मावत नव्हती. काय झालं गिरीश साहेब? तुला ठाऊक आहे ना, रोहिणीच्या आजारपणामुळे आपलं नवं नाटक बंद ठेवावं लागले. कधी बऱ्या होतील रोहिणीबाई? खरं सांगू, कदाचित रोहिणी बरी होणारही नाही. तिला असाध्य असा विकार झालाय. मी उत्तमातले उत्तम इलाज चालू ठेवलेत, पण इट्स हार्ड लक. गिरीशने बोलता बोलता क्षणभर थांबून जुईलीकडे पाहिले. जुईली अतिशय संचित होऊन ऐकत होती. तुला ठाऊक आहे जुईली, हे नवं नाटकच आपल्याला पैसा मिळवून देत होतं. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल जात होता. जुनी 3 नाटकं माझी पडली. सपाटून मार खाल्ला मी. त्याचा तोटा भरून काढून हे नवं नाटक मला 4 पैसे मिळवून देत होतं. पण अनफॉर्च्युनेटली तेच बंद ठेवायची पाळी आली. जुईली सुन्न झाली. तोच गिरीशचे पुढचे शब्द तिच्या कानावर आले आणि ती जणू जागी झाली. जुईली, आता सारं तुझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर? ते कसं काय? रोहिणीचा रोल तू करायचास. मी? हो, तू. माझी खात्री आहे, तू रंगभूमीवर उभी राहिलीस तर मी प्रत्येक प्रयोग पूर्वीसारखा हाऊसफुल घेईन. रोहिणीपेक्षा तू अधिक शोभशील. प्रेक्षक अधिक रिस्पॉन्स देतील. छे छे, मला कसं जमेल?
सगळं जमेल जुईली, तू फक्त होय म्हण. बाकी सारं माझ्याकडे लागलं. माणिक वैद्य तर तुझं नाव सांगताच एक्साईट झाले. आता मला वाचवणं फक्त तुझ्याच हाती आहे जुईली, प्लीज. गिरीश विनवणीच्या सुरात अतिशय आर्जवीपणे बोलत होता. बोलता बोलता तो जवळ आला. त्याने जुईलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो अधिकच अजिजीने बोलू लागला. जुईली, तू म्हणशील ती नाईट मला कबूल आहे. फक्त तू होय म्हण. माझं सारं फ्युचर तुझ्या एका होकारावर अवलंबून आहे. आणि त्याने तिचा हात जणू अभावितपणे हाती घेतला. तो आपल्या तोंडाजवळ नेऊन त्याने त्याचे हळूवारचे ओझर ते चुंबन घेतले. जुईली, प्लीज. जुईली मुग्ध झाल्यासारखी त्याचे बोलणे ऐकत होती. त्याला प्रतिकार करणं तिला शक्य झालं नाही. ती भारावल्यासारखी हलकेच म्हणाली, मी विचार करते. गिरीश साहेब, आता विचार नाही की काही नाही. मी तुझा होकार घेऊनच जाणार आहे इथून. जुईली, तू होय म्हण. तुला मराठी रंगभूमीची एकमेव अशी स्वामिनी मी बनवतो. अशा या गिरीश सुर्वेची नाट्यतरंग ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात नामवंत नाट्यसंस्था आहे. तिचं आमंत्रण मिळावं म्हणून भले भले कलावंत आणि नट्या जीव टाकीत असतात. मी इथे तुझे पाय धरतोय जुईली. आणि गिरीश खरोखरच खाली वाकला. गदगदल्या स्वरात तो म्हणाला, तू जर नकार दिलास तर आत्महत्या करण्यावाचो मला गत्यंतरच नाही. त्या क्षणी ती पुढे झाली. त्याला वर उठवीत म्हणाली, ठीक आहे गिरीश साहेब, मी कबूल आहे. ओह जुईली, हाऊ नाईस ऑफ यू, हाऊ काइंड ऑफ यू. तू माझं केवढं काम केलंस. आता मी पुन्हा उभा राहीन. पुन्हा पैशांच्या राशी उभ्या करीन. पुन्हा हाऊसफुलचे बोर्ड लावेन. गिरीश हर्षाने तुडुंब झाला होता. त्याला काय करू आणि काय नको असे झाले होते. त्याने मग ब्रीफकेस उघडली आणि नोटांचं बंडल बाहेर काढलं. त्यातल्या नोटा त्याने बेफिकीरपणे मोजून जुईलीसमोर धरल्या. हे 1000 रुपये ऑन अकाउंट ॲडव्हान्स समज. पैसे कशाला? नाही जुईली, हा व्यवहार आहे. त्याने त्या नोटा जवळजवळ तिच्या हातात कोंबल्याच तो निघून गेला. एखादे अनपेक्षित चक्रीवादळ येऊन त्याने आपल्याला भेलकांडून टाकावेत असे जुईलीला वाटले. तिने साईबाबांच्या तस्विरीसमोर त्या नोटा ठेवल्याने हात जोडले. साई महाराज, तुम्हीच सारं करता आहात. तुम्हीच यातून निभावून न्या. रात्री नेहमीसारखा भाल हेलकावे खात आला. जुईली त्याची वाट पाहतच होती. भाल, ती त्याच्या हाताला धरून त्याला कॉटवर बसवीत म्हणाली. पण त्याने तिचा हात एखाद्या जळत्या लाकडासारखा झिडकारून दिला. तो शब्द कष्टाने जुळवीत बोलू लागला, माझा हात हातात घेऊ नकोस. मी कोण आहे तुझा? तुझ्यासाठी आता ॲडव्होकेट गिरीश सुर्वे, तुझा मालक, तुझा हिरो. जुईली आणि गिरीश, शिवाजी मंदिरवर बोर्ड आणि हाऊसफुल खेळ. भाल, हे काय बरळतोयस तू? नीट ऐकून तरी घे. काय काय ऐकू? साली बेईमान अवलाद. तू मला सांगणार आता? सगळ्याला समाजाला समजल्यानंतर? साली कुत्री. भाल. जुईलीला ऐकवत नव्हते. त्याचा हा नवा अवतार पाहून ती हबकली होती. एक शब्द बोलू नकोस. आता तू बोलायचं ते फक्त गिरीश सुर्वेशी. आता भाल मेला. भाल दारुडा, अडाणी, अनपड, दशावतारी नाटकातला अडाणी गावंढळ हिरो. मुंबईला जुईली बरोबर काम करणार यापुढे गिरीश सुर्वे. हरामखोर. भाल, असं काय करतोस? माझं ऐकून तरी घे. खूप ऐकलं. बाहेर सारं काही मी लोकांच्या तोंडून ऐकलंय. आता तुझ्या तोंडून आणखी काय ऐकायचं उरलंय? यापुढे रोहिणीचा रोल जुईली करणार. हिरो गिरीश सुर्वे. भाल नार्वेकर गेला गाढवाच्या. भालचा आवाज चढला होता. त्याचा तोल ढासळला होता. भिंतीच्या आधाराने तो उभा राहून अडखळत बोलत होता. साली बेईमान कुठली. भाल, शुद्धीवर आहेस का? काय घाणेरडं बरळतोयस? घाणेरडं बरळतो? कोण, मी? आणि तू इकडे मला फसवून गिरीशबरोबर सूत जुळवतेस, त्याचं काय? ते चांगलं. भाल, भलतं सलतं बडबडू नकोस. मी सगळं काही तुला सांगते. आधी कपडे बदल, तोंड धू, जेवून घे. मला नको जेवायला. तुझ्या हातचं पाणीसुद्धा नको मला. आता जेवायला घाल त्या भडव्याला. तो तुझा हिरो ना? भाल. भाल गेला झेन्नममध्ये. साल्या सुर्व्याकडे 500 रुपये ॲडव्हान्स मागायला गेलो. म्हटलं पैसे दे. जरा कडकी आले तर मला साल्यानं हाकलून लावलं. म्हणाला यापुढे तुला काम नाही आणि नाईटही नाही. साले सगळे त्याचे चमचे एकत्र जमून जल्लोष करीत होते. बंद पडलेलं नाटक सुरू होणार. जुईली त्यात हिरोईन होणार. नि भाल्याच्या ढुंगणावर लात मारून त्याला गावी पिटाळून लावणार. पुन्हा दशावतारी नाटकात काम करायला. साले सगळेजण मला चिडवू लागले.
तसा तिथून निघालो. खाली जाऊन हातभट्टी ढोसलीने इथं आलो तुला कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायला. घे घे कॉंग्रॅच्युलेशन्स घे. आणि त्याने हात उगारला. बेसावध असलेल्या जुईलीला त्याने बेफाम मारायला सुरुवात केली. बेभानपणे तो तिला फडाफडा झोडू लागला.